मराठीमध्ये सध्या एकदम जबरदस्त एकवर एक कंटेंट येत आहे, यात वाद नाही मित्रांनो. पण असं पण होतं आहे की काही कंटेंटचं त्यामुळे नुकसान होतं. आता ज्या पद्धतीने ऑलरेडी एक चित्रपट इतका जबरदस्त चालला आहे, त्यानंतर 7-8 मूव्हीज त्या चित्रपटामुळे ऑलमोस्ट पडल्या आणि त्यात आता नवीन वीकमध्ये एक नवीन चित्रपट येतो आहे. ऑब्व्हियसली जबरदस्त कंटेंट आहे, यात वाद नाही. छबी ॲक्च्युली हा चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला ते रहस्य कळेल की ती त्या व्यक्तीला का दिसत होती. ती खरंच होती की तो त्याचा भास होता, की त्यामागे काही रहस्य आहे, की काय झालं आहे असं, का काही गोष्टी अशा अंधारात आहेत. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या चित्रपटातून कळतील. एक छान सस्पेन्स स्टोरी, ड्रामा आणि स्टोरी टेलिंग या चित्रपटाचं आहे. बट सॅडली फक्त एकच याचा डिसअपॉइंटमेंट मला वाटलं की काय रिलीज डेट. ऑब्व्हियसली रिलीज डेटमध्ये फरक आहे म्हणा. ऑलमोस्ट 14 दिवसांच्या अंतराने जो चित्रपट ऑलरेडी सुपरहिट झाला आहे त्याच्या 14 दिवसानंतर हा चित्रपट आला आहे, नो डाऊट. पण असं असतं ना ऑडियन्सचं की ते मोठ्या आधीच जर पैसे खर्च करतात कोणत्या चित्रपटावर तर नुकसान होऊ शकतं दुसऱ्या चित्रपटाचं. आता इतका सुंदर कंटेंट आहे हा. पण मी या चित्रपटाला 5मधून 4 रेटिंग देईल मित्रांनो. हा चित्रपट मिस नका करू. यू विल लव इट फॉर शुअर. कारण काय आहे, मला ना असे सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, ड्रामा वगैरे टाईपचे चित्रपट जे क्युरियस तुम्हाला फील करवतात असे चित्रपट खूप आवडतात. त्यामुळे मी हा चित्रपट तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. प्लीज डोंट मिस इट. डायरेक्शन मस्त आहे. ज्या पद्धतीने ॲक्टिंग केली आहे प्रत्येकाने, सुंदर ॲक्टिंग आहे. ॲक्च्युली रिअलिस्टिक वाटतं बऱ्याचशा गोष्टी. म्युझिक ठीक आहे, नॉट बॅड. अँड हां, म्हणजे म्हणतात ना की एक तऱ्हेने जो त्यांना सस्पेन्स किंवा एक क्रिएट करायचं आहे आपल्या मनात, तो डेफिनेटली ते करू शकलेत, यात वाद नाही. याचा ट्रेलर आला होता तेव्हा मी थोडा लेट केलेला रिव्ह्यू याचा. पण हा चित्रपट मिस नका करू मित्रांनो. आय मीन टू से की चांगला कंटेंट बनवला आहे यार. आय मीन मस्त, मला तरी आवडला. 5मधून 4 रेटिंग देतो. सगळ्यात छान मला काही वाटलं तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट वाटली. प्रत्येक चित्रपटात सगळ्यात मेन असतं की तुमचं जे कॅरेक्टर आहे पर्टिक्युलर जे दाखवलेलं असतं, तुम्ही त्याच्यासोबत जोडले गेले का नाही. जर नाही जोडले गेले तर काय म्हणतात त्याला एक तऱ्हेने, तर मग मजा नाही ना. तुम्ही कनेक्ट करू शकले स्वतःला त्या कॅरेक्टर्सशी, इवन बरेचसे कॅरेक्टर, इट्स नॉट अबाउट ओन्ली वन कॅरेक्टर, तर तुम्हाला रिअलाईज होईल. आणि हा स्पॉइलर फ्री आहे म्हणून मी जास्त काही सांगू इच्छित नाही आहे, कारण रहस्यच राहू द्या. चित्रपट थिएटर्समध्येच बघा. माझं एवढंच तुम्हाला माझं मत आहे. म्हणजे कारण एंटरटेनमेंट प्लस सस्पेन्स आणि समहाव तुम्ही क्युरियस असतात की यार ॲक्च्युली काय आहे हे, रिअल आहे की भास आहे. शेअर धिस व्हिडिओ. 5मधून 4 रेटिंग्स.